मुंबई गोवा महामार्गावरती अपघाताच्या मालिका ह्या सुरूच असतात। विचित्र प्रकारचे अपघात हे मुंबई गोवा महामार्गावरती घडतात। मग त्याच्यामध्ये हायवे प्रशासनाची चूक प्रामुख्याने भरपूर वेळा निदर्शनास येते। तशीच काल एक रात्री घटना आवाशी फाट्याजवळ झाली। तर तुम्ही जर बघितलात तर काल एक मालवाहतूक नेणारा ट्रक या ठिकाणी अपघातग्रस्त होऊन पडला। याचं मुख्य कारण की हा नवीन सर्व्हिस रोड केलेला आहे आवाशी फाट्याजवळ आणि हा मुख्य रस्ता आहे। हा पूर्णपणे जर तुम्ही बघितलात तर हा खचलेला रोड आहे। याच्या आतमध्ये जवळपास अजून 1-1.5 फूट पाणी असू शकतं। जर हा रस्ता जर तुम्ही बघितला तर हा मुख्य सर्व्हिस रोड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे MIDC ला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून हा आवाशी फाट्याचा रोड आहे। कारण आतमध्ये जवळच इथून जवळजवळ 500 मीटर अंतरावरती आतमध्ये मोठमोठे MIDC आहेत। त्यामुळे या ठिकाणी अनेक मोठे वाहन चालक या ठिकाणी येत असतात, अनेक प्रवासी किंवा अनेक मोठमोठे ट्रक या ठिकाणी वाहतूक करत असतात। मात्र आता हायवे प्रशासन नेमकं करतंय काय असा संतप्त सवाल आता स्थानिक वाहतूक नागरिकांनी विचारलेला आहे। खरं बघायला गेलं तर पावसाळ्याला सुरुवात होऊन कोकणामध्ये 2 दिवस सुद्धा झाले नाहीत आणि अशातच दुसऱ्याच दिवशी मुंबई गोवा महामार्गावरील आवाशीचा जो मुख्य रोड आहे तिथं रस्ता खचून एका ट्रकचा अपघात झाल्याची बातमी आपल्याला दिसते। माझ्या पाठीचा तुम्ही जो ट्रक बघताय तो जो ट्रक आहे हा ट्रक मालवाहतूक ट्रक होता। हा खेडच्या दिशेने चिपळूणकडे जात होता आणि हा चिपळूणकडे जात असताना रस्ता खचल्यामुळे ह्या ट्रकचा अपघात झाल्याने आपल्याशी बोलायला खुद्द ट्रकचे जे मालक आहेत, व्यापारी आहेत त्या ठिकाणी आहेत। नेमकं काय झालं, कशा प्रकारे ट्रकचा अपघात झाला? पाऊस सुरू झाला होता आणि हा रस्ता जो आहे तो एक साईड 2 फूट खाली आहे, एक साईड 2 फूट उंच आहे आणि बघा रस्त्याचं काम बघाल तर एकदम थर्ड क्लास क्वालिटीचं आहे। त्याच्यामुळे ट्रक खाली आरला गेला, त्याच्यामुळे तो पलटी झाला। हायवे प्रशासनावरती वारंवार वाहन चालकांकडून शिंतोडे ओढले जातात कामाच्या बाबतीत। अजून पुढे कशा प्रकारे रोडची परिस्थिती आहे? 2 दिवसापूर्वी कोळशाचा पण ट्रक इथंच पलटी झाला होता आणि हे कॉन्ट्रॅक्टर इकडे लक्ष देत नाहीत। त्यांची माणसं पण तुमचं कॉन्ट्रॅक्टशी बोलणं झालं होतं? आमची माणसं गेली होती त्याच्या ऑफिसवरती, त्याला बोललं सकाळपासून, तो बोलला आम्ही आता करून देतो। अजून कोण आलेलं नाही, अजून कोण आलेलं नाही त्यांचा। सर्वात मोठी गंभीर बाब आहे, कोकणामध्ये अवघ्या काही तासच झाले आहेत पावसाळा सुरू होण्यानी। अशातच जो मुख्य कोकणची जी जीवनवाहिनी मानली जाते अशा MIDC रस्त्यामध्ये जर अशा रस्त्याला भले मोठे खड्डे होऊन जर रस्ता अचल असेल तर हा प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। कॅमेरामन आदित्य, मी शुभम केसकर, LS मराठीसाठी चिपळूण।